नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, कारण आज आहे नागपंचमी. आज आपल्या घरी नागपंचमीला पूजा कशी केली जाते, त्याची तयारी कशी होते, कोणता नैवेद्य केला जातो आणि आपल्या घरची सुंदर परंपरा तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे. तर आजचा हा नागपंचमी स्पेशल ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या घरच्या नागपंचमीच्या तयारीला. तर मंडळी, मी आलो आहे आता घरामध्ये आणि बघूया आपण काय आईने तयारी केली नागपंचमीसाठी स्पेशल. काय काय केलं साई? डाळ भात उकडलेला आहे, शिजवलेला आहे. हे आलू शिजवले, आळू. हां हे आलू शिजवले आणि ही टाकल्याची भाजी शिजवलेली. टाकल्याची भाजी. हे पावटे आणि शेंगदाणे अलवात घालायचं आहे. पावटे आणि शेंगदाणे आळूवर घालायचे. ओके. हा गुळ, गुळ. ओके. त्याचा चून करायचा. खोबरं हे खोबरं आणि तो गुळ. मोदक बनवणार आहे? हां मोदक बनवायचं. हे पीठ उकडलेलं आहे. मोदकासाठी. आणि हे काय? या भाताच्या लाया नागोबाला दूध लाया काय द्यायचे. हे बघ, ओके ओके, हे स्पेशल असतं. आणि दूध लाया न्यायचे. तर मंडळी, एवढी सगळी तयारी झाली आणि आता नागोबाला कधी पुजायचं आहे? आता जाता व्हायचं. आता जायचं आहे. किती वेळा? हे काय करते? आता पुजायला हा गुळ पात्र मोदकासाठी. मोदकाची तयारी. आणि हा आळू कुठला आहे? गावठी आळू? गावठी आलू. गावठी आहे. ओके, गावठी. चला. तर चला मंडळी, आता जाऊया नागदेवतेला पूजायला. घेतलं सगळं. काय काय घेतलं? हे काय लाया, दूध, याचा पानाचा विडा आणि हळद, पिंजर आणि अगरबत्ती. चला. रांगोळी पण राहायची. तर मंडळी, आता आपल्यावर आपली काकी. आणि काय काय घेतलं हे तयारीसाठी हातात? हे काय? तिरडा, गोमेटा, दुर्वा आणि तिरडा. ओके. नागदेवतेला आता लागणार आहे आणि इकडे तयारी करते. आता आपल्याला इथे पोचायचं आहे. आपलं महापुरुषाचं स्थान आहे, इथे पिंपळ आहे. तिकडे येऊन आपण नेहमी आम्ही इकडेच पुजतो. इकडे आहे ना, आपल्या काकाने एक शंकराची पिंड तयार केली आणि त्याच्यावरती नागदेवताला ठेवलं आहे बघा. आपला पिंपळ आहे, नेहमी आपण पोचतो दरवर्षी. त्याच्यावर वस्तू काय ह्याच्यावरच वाचतात ना नागो फक्त आजारी साधीच आहे. वा पाय टेकवत नाही खाड्याला. बरं नाही झालं.
बघा सकाळ सगळं थोडा भागांचा आणि काय केलं आता काय झालं ना वाया पाऊस. होय होय हळद. पेन वाजव. ह्या फुलं मोठी आहेत ती हाणून द्या ना आपण हात लावू. माझ्या पुरी पडते ना नागोबाला. पाहिजे अगरबत्ती लावलीस का ना तीच घेतली नाही लावून. ही नाही इथली लावलेली ही घ्यायची ना पिंपलाला लावतो ना परीला आहे यावेळी. झालं ना चला हे ना मस्त आलेत ना दे. या मंडळी ह्या खायला पौष्टिक असतात. तर अशा प्रकारे आमच्या इथे साजरी होते नागपंचमी. मंडळी आमच्या इथे उकडलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि गावच्या ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागदेवता देखील बाजारातून मूर्ती घेऊन येतात आणि त्याची देखील पूजा केली जाते. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.